सुराना सामना शिवनेरी रत्नागिरी विरुद्ध मितांशी स्पोर्ट्स। शिवनेरी रत्नागिरी इथे नाणेफेकीचा कौल जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। मितांशी स्पोर्ट्स संघाला फलंदाजीसाठी ते आमंत्रित केले। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहणार आहोत। समर्थ पाटील नॉन स्ट्राइक एनला, तर स्ट्रायकिंग एनला असेल तो गौरव मडवी स्ट्रायकिंग एनला, आणि बॉलिंग मार्गवरती गोलंदाज गणेश। गौरव मडवीसाठी पहिला बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिले, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत। पहिल्या चेंडूवरती फक्त दिशा दिली, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होताना आपण पाहिला, आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या। स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन करताना इथे आपण गौरवला पाहतोय। नॉन स्ट्राइक एनला सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे, मिरजोई पंचक्रोशीतील एक बाहुबली खेळाडू समर्थ पाटील, आणि यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केला होता रॅपिडली, परंतु तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं ते गोलंदाजीच्या माध्यमातून। संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल, आणि स्ट्रायकिंग एंडला आपल्याला समर्थ पाटील पाहायला मिळेल। ताकदवर खेळाडू आहे, बाहुबली आहे। गणेशचा पुढचा चेंडू यावी स्ट्रेट खेळलाय, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, पकडतोय ते झेल आणि बाकार येतोय। प्रणयच्या माध्यमातून पकडला गेला एक दर्जेदार झेल। समर्थ पाटील याही वेळी नाकाम ठरला। ज्या फलंदाजीसाठी समर्थ पाटीलला ओळखलं जातं ती फलंदाजी मात्र या क्रीडांगणावरती आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळाली नाहीये। सलग दुसऱ्या सामन्यामध्येही समर्थ इथे निराश करतोय, आणि निराश होऊन डगआउटच्या दिशेने परतताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावी सौरभ स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तो सज्ज होईल। गौरव मडवी नॉन स्ट्राइक एंडला, तोही थोडासा निराश असेल, कारण समर्थकडनं त्यांनी अपेक्षा बाळगून होता, म्हणूनच त्याला सलामी वीराच्या भूमिकेमध्ये इथे मैदानात आणलं गेलं होतं। धावसंख्या 1/3। गणेश पुढचा चेंडू घेऊन परफेक्ट यॉर्क, यावी मिड ऑनच्या दिशेने फेकला गेलेला हा बॉल, एक धाव इथे मिळते। सिंगल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, कारण एक आगळी वेगळी अशी बॉलिंग ॲक्शन आपल्याला या गोलंदाजीच्या माध्यमातून यावी रिव्हर्स
फटका इथे अटेम्प्ट केलाय, फक्त दिशा दिले. सेकंड स्लिपचा चेंडू ट्रॅव्हल होतो, तिथे आहे घोषित क्षेत्र, एक धाव इथे मिळेल. आणि दरम्यान षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतंय. धावसंख्या 1 गडी बाद 5. प्रथम फलंदाजी इथे करताना मितांशी स्पोर्ट्स पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण शिवनेरी रत्नागिरी संघाच्या माध्यमातून इथे गणेश याला पाहिलं. यावेळी गणेशची दर्जेदार गोलंदाजी या सामन्यामध्ये पेश केली गेले, परंतु त्यानंतर येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने शिवनेरी रत्नागिरी संघ या पुढे खेळ करतो तेही पाहणं गरजेचं असेल, आवश्यक असेल. कारण निराश झालेत, कारण सलग 2 सामने त्यांना गमवावे लागले. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व 4 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात नावाजलेली अशी ट्रॉफी आपण पाहतोय. नाईट ओपन अंडर क्रिकेट स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नावारूपाला आलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं हे 4थं पर्व मोठ्या दिमागदार पद्धतीने इथे आपण सेलिब्रेट करत आहोत. अतिशय अप्रतिम आयोजन नियोजन ही या स्पर्धेची ओळख आणि दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळत असतं. रत्नागिरी तालुका ग्रामीण विभागातील 32 संघांचे सहभाग इथे नोंदवला गेला. 32 संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि ओपन गटातूनही आपल्याला 8 दर्जेदार संघ आज आणि उद्याच्या रजनीमध्ये इथे आपला खेळ इथे सादर करताना पाहायला मिळतील. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज इथे दाखल होतोय. पहिलाच बॉल ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक इथे थोडीशी खराब कामगिरी, 2 धावा इथे. बॉलिंग मार्गवरती सागर, पहिल्या चेंडूवरती कट केलेला बॉल इथे आपण पाहिला होता. फुलटॉस चेंडू आणि यावेळी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक अप्रतिम कॅच पाहायला मिळते. माघारी यावं लागतंय सौरभ याला. वैयक्तिक 3 धावसंख्येवरती तो इथे गारद होतोय. मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर दौडायचा होता इथे प्रयत्न, पाहिजे तसा बॅटवरती आला नाही हा बॉल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तयार होता आणि एक अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून इथे पकडली गेलेली पाहायला मिळाले आणि त्यामुळे दुसरा धक्का इथे मिळतोय मितांशी स्पोर्ट्स संघाला. समर्थ पाटील पहिला गारद झाला आणि त्यानंतर दुसरा. यावेळी सौरभ वैयक्तिक 3 धावसंख्येवरती माघारी परतलाय. मितवा स्ट्रायकिंग एनला इथे खेळताना याचाही रत्नागिरी तालुक्यामध्ये टेनिसमध्ये बोलबाला राहिले. दमदार खेळ त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळालाय आणि प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्याची फलंदाजी खूप आक्रमक पाहायला मिळाले. अंडर बॉक्स क्रिकेट असू द्या किंवा ओरम याच्याही माध्यमातून दमदार खेळी वारंवार आपण प्रत्येक स्पर्धेला पाहिले. आजच्या रजनीमध्येही तीच सुरुवात इथे करेल. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आहे, पॉवरबाज हिटिंग आहे, क्षेत्ररक्षक येतोय संकेत पवार आणि एक अप्रतिम तिसरा झेल इथे पकडला गेलाय. 3री विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. मितवाची बॅटची जादू इथे आपल्याला पाहायला मिळाली नाही. मितवाचा जलवा इथे पाहायला मिळाला नाही. बिग शॉट साठी इन्व्हाइट केलं, फुलटॉस दिला, लो फुलटॉस होता. मितवाने तो टोलवला जरूर, परंतु सीमारेषेच्या बाहेर मात्र जाऊ शकला नाही बॉल, कारण मध्ये होता संकेत पवारच्या माध्यमातून पकडले गेले एक दर्जेदार कॅच. प्रज्वल हळदणकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. प्रज्वल बॉलिंग मार्गवरती सागर, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती पुन्हा विकेट. 4 धावा देऊन यावेळी 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात 4 चेंडूमध्ये. पुढील चेंडू सागर याचा, यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला
पाहायला मिळतोय. बॅट बॉलचं कनेक्शन नाही आहे, परंतु लेग बाईच्या स्वरूपात एकदा विधी मिळेल. संयमी खेळी यावी म्हणावी लागेल ती गौरव याच्या माध्यमातून. टिकून आहे तो एका एंडने. नेक्स्ट बॉल सागर याचा. रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्यासाठी तो सज्ज झाला. पाहिला त्याने ऑफ स्टिकच्या खूप बाहेर आहे बॉल. प्रयत्न केला नाही, सोडून दिला गेला आणि पंचाने इथे वाईट बॉल करार केला. यावी सॉफ्ट हँडनी ऑन साइड ऑफ साईडला खेळायचा होता. चेंडू येतोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना इथे आपण पाहिलंय आणि दरम्यान षटक क्रमांक समाप्त होते ते इथे दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 12 धावा. चला स्पीडअप घ्या. शिवनेरी रत्नागिरी आपल्याला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. यावी साहिल आंबेकर बॉलिंग मार्गवरती. संघाकडून तिसरं षटक घेऊन राईट एम राऊंड द विकेट. समोर असेल तर गौरव. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 चेंडूंमध्ये 12 धावा इथे बनवल्या गेलेल्या आपण पाहतोय. यावी ऑन साइडला खेळला गेलेला बॉल. थोडंसं कॉलिंग कोऑर्डिनेशन रॉंग आहे. नो बॉलचा इशारा येतोय. रनआउट झालाय कोण तर गौरव मडवी. यावी माघारी परततोय. चांगला थ्रो आणि अभिच्या माध्यमातून तात्काळ इथे यष्टेल आपण त्याला पाहिलंय आणि त्यामुळे रनआउट होऊन इथे माघारी येतोय तर गौरव मडवी. स्ट्रायकिंग एंडला गुरु आणि बॉलिंग मार्गमध्ये साहिल आंबेकर. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होतोय. इथे एखाद दुसरा मोठा फटका खेळणे इथे खूप आवश्यक आहे आणि तरच कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्या इथे उभारली जाऊ शकते. यावेळी स्ट्रेट बॉल जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. संकेत पवार आहे. 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. रन आणि टर्न परफेक्ट इथे पाहायला मिळालं. पहिली धाव जलद गतीने घेतली गेली. टर्न घेतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि तोही यशस्वी झालेला इथे आपण पाहिला. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर केला गेलाय. पंचांनी नो बॉल करार केलाय आणि त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे यावी जोडल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोहोचेल यावी 4 गडी बाद 18 या अंकावरती. पुढील चेंडू साहिलचा. क्लीन बोल्ड. लेग ब्रेक ऑन साइडला भिरकवण्याचा केला गेला होता प्रयत्न. असफल होतोय फलंदाज. तो यावी प्रज्वल निराश हताश आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना इथे आपण पाहतोय तो मितांशी स्पोर्ट्स संघाचा अमन. स्ट्रायकिंग इनला अमन इथे सज्ज होईल. नॉन स्ट्राइक इनला गुरु आहे आणि बॉलिंग मार्गवरती साहिल आंबेकर पुढील चेंडू घेऊन. तिसरा चेंडू घेऊन साहिल आंबेकर. यावेळी मिड विकेटला आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाताने जातोय. कोणताही मोठा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाला करावा लागला नाही. सरळ सोपा असा पकडला गेलेला हा झेल इथे आपण पाहतोय आणि यावेळी नव्या उमेदीने जो मैदानात दाखल झाला होता तो अमन निराश होऊन यावेळी माघारी परतेल. हॅट्रिक बॉल यानंतर साहिल आंबेकर याचा सलग 2 चेंडूवरती 2 विकेट इथे आपण पाहिलेत. न्यू बॅटर मितांशी स्पोर्ट्स संघाचा यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपण पाहणार आहोत. हेमंत अमनेची जागा घेण्यासाठी यावेळी हेमंत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल आणि हॅट्रिक बॉल आहे हा. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक इथे आपल्याला पाहायला मिळेल का पाहायचंय. राईट एम राऊंड दी विकेट साहिल आंबेकर. हॅट्रिकचा हा बॉल
यावी लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त स्वरूपात धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पुन्हा एकदा स्वेर मारा. खराब दिशा इथे पाहायला मिळते. सलग दुसरा चेंडू इथे वाईड आहे. धावसंख्या 20. यावी ऑफस्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. सलग तिसरा चेंडू वाईड आहे. 2 चेंडू लेग साईडच्या बाहेर. त्यानंतर पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. दिशा थोडीशी खराब आहे. भरकटले आणि त्यानंतर हवेमध्ये खेळला गेलेला हा बॉल आणि त्यावर 2 धावा इथे प्राप्त केल्या गेल्यात. धावसंख्या पोहोचते 23 या अंकावरती. पुन्हा एकदा रॅपिड बॉल, परंतु यावी नो बॉलचा इशारा. साहिल त्यानंतर कुठेतरी डिस्टर्ब झालाय. 2 विकेट त्याने जरूर घेतल्या, परंतु त्यानंतर कम्प्लिटली भरकटलेली दिशा पाहायला मिळाली. लो फुल टॉस आडव्या बॅटने खेळलाय. लॉंग ऑनचा संकेत. पवार बॉलवरती येतोय. फील्ड केला गेलाय हा बॉल आणि इथे घेतल्या गेल्या त्या 2 धावा. धावसंख्या 26 रन. नेक्स्ट बॉल. ओ शॉर्टला इथे आपण सर्कलच्या थोडासा क्लोजली पाहिलं होतं. तो क्षेत्ररक्षक पंचाने नो बॉल करार केलाय. 1+1 2 धावा. सर्वात लांब लचक षटक इथे पाहायला मिळते आणि यावी डीप मिड विकेटला प्रयत्न जरूर चांगले पाहायला मिळत आहेत. 4 धावा त्याने आतापर्यंत रोखल्यात, परंतु 3 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. म्हणजेच काय तर 3 धावा इथे रोखण्यात यशस्वी ठरतोय. एकूण 13 चेंडू साहिलच्या माध्यमातून इथे फेकले गेलेत. जिथे 1 षटक फेकायचं होतं तिथे 2 षटक इथे फेकले गेलेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 31 रन. पुन्हा एकदा संकेत पवारच्या माध्यमातून आणखीन एक कॅच पकडली गेले. अडचणीमध्ये सापडले यावेळी मितांशी स्पोर्ट्स संघ. सलग फलंदाज इथे झेलबाद होताना पाहायला मिळालेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल आउट होतो की काय? आजच्या रचनेमध्ये पहिला संघ तो ठरेल ऑल आउट झाला तर. बॉलिंग मार्क वरती ओमकार आहे आणि फलंदाजीसाठी शेवटचा मोहरा यावी दाखल होतोय. तो मितांशी स्पोर्ट्स संघाचा फलंदाज अर्जुन. अर्जुन यावी खराब चेंडू. लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल. वाईट बॉल करार केला गेलाय. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावी बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. पंचाने व्हाईट बॉलचा इशारा इथे केलाय. आणखीन एकदा अतिरिक्त स्वरूपात इथे जरूर मिळाले. यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. कवायत करावी लागते पंच राज तोडणकर यांना. लगातार दुसरा वाईड इथे पाहायला मिळतोय आणि हेही षटक लांब लचक ठरते की काय? यावी फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगला इथे टोलवला गेला. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे प्राप्त. शेवटची विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे इथे ताकद जरूर इथे आजमावली गेली नाही. अर्जुन यावी हा बॉल इथे डॉट येतोय. नेक्स्ट बॉल. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. ओमकाराचा पुढचा चेंडू अर्जुन साठी. खराब दिशा, खराब लाईन.
वाईट बॉल. सर्वात जास्त 2 षटकांमध्ये कवायत पंचांना जरूर करावी लागले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे इथे, कॅच आउट होईल. आणखीन एक मोरा आणि इथे ऑल आउट होतोय मितांशी स्पोर्ट्स संघ या स्पर्धेत. आणि या आजच्या रचनेमध्ये ऑल आउट होणारा पहिला संघ मितांशी स्पोर्ट्स इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या इथे आपण पाहिले 37 धावा, 8 गडी बाद 37. 38 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय शिवनेरी रत्नागिरी संघासमोर. साठी मुख्य मंचावरती यायचे. सलामीची जोडी आपण पाहतोय अभि आणि संकेत. षटक पहिलं घेऊन आपण पाहतोय मितांशी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून गौरव मडवी असेल, स्वतः संघाचा संघनायक असेल, मायबाब असेल, ज्याच्या माध्यमातून हा संपूर्ण संघ बांधला गेलाय तो गौरव मडवी आपण पाहतोय. पंचांचा कॉल येतोय. वाईट चेंडू
अतिरिक्त स्वरूपात एक धाव निश्चितपणे मिळते आणि धावांचा श्रीगणेश करतोय शिवनेरी रत्नागिरी संघ। यावेळेस मध्ये बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही, डॉट चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू गौरवच्या माध्यमातून आपण पाहतोय। गौरव याचा पुढील चेंडू खेळण्यास मात्र अभिसज्ज असेल। यस, धमाका करायचा प्रयत्न होता मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक जेल सुटला जातोय, बिघडला जातोय खेळ, एका धावेवरती संतुष्ट असेल। यावेळेस मात्र फलंदाज तो म्हणजे अभि असेल। संकेत पवार एक अनुभवी असा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती। पंचांचा कॉल थोडासा पेंडिंग, धाबेचा पोकार झाला, धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला गेला, पंचांचा देखील इशारा येतोय। 9+1 एकूण 2 धावा धाव खात्यामध्ये जोडल्या जात आहेत। या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 4 धावा। पुढील चेंडू विकेट करायचा प्रयत्न, विकेट किपर यावेळेस मात्र आपली कामगिरी चोखपणे बजावतोय, फलंदाज मात्र माघारी परततोय। यावेळेस मात्र अभि पहिला धक्का बसतोय या ठिकाणी शिवनेरी रत्नागिरी संघाला। या ठिकाणी आपण नवीन बॅटर पाहतोय, तो प्रणय असेल, मॅन फ्रॉम देवरुख, देवरुख तालुक्यातील हा खेळाडू आपण पाहतोय। बरंच अंतर गाठून त्याची आवडीची स्पर्धा म्हणजे जय भंडारी चषक खेळण्यासाठी तो या ठिकाणी दाखल झालाय। पाहूया कशा पद्धतीने करिश्मा करेल। 38 धावांचं लक्ष घेऊन शिवनेरी संघ मैदानावरती उतरलाय। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गौरव मडबीच्या माध्यमातून। दोन्ही संघ विनंती असेल थोडंसं फास्ट क्रिकेट घ्यायचं आहे, कारण बरेचसे सामने आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करणे देखील आपली जबाबदारी असेल। गौरव पुन्हा एकदा गुलंजी मार्क वरती, पंचांच्या उजव्या बाजूने समोर आपण पाहतोय तो फलंदाज प्रणय असेल, मॅन फ्रॉम देवरुख, देवरुख तालुक्यातील हा खेळाडू। फटका खेळला जातोय लेग साईडच्या दिशेने, एक धाव कंप्लीट करताना दिसला तो प्रणय आणि ह्या एका धावेने आपण धावसंख्या पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजे 5 धावा। 5 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय। स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय बिग हिटर म्हणून ज्याची ओळख तो आपण संकेत पवार पाहतोय। यावेळेस मात्र फटका खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात असेल, एक धाव कंप्लीट करताना दिसला। यावेळेस मात्र संकेत पवार या एका धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 6 धावा असेल। 6 धावसंख्या गुण खात्यामध्ये पाहतोय। सुरेख असा फटका टोलावला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहिला। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, या 2 धावेचे धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। नवीन गोलंदाज नवीन षटक घेऊन आपण पाहतोय तो गुरुप्रसाद असेल, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल। स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय तो बिग हिटर संकेत पवार, अजून थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या आपण पाहतोय ती 8 धावा। पहिला चेंडू यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने वळण देण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय, लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट करताना दिसला। यावेळेस मात्र संकेत या एका धावेसह आपण धावसंख्या पाहतोय ती 9 धावा। 9 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय। पुढील चेंडू फटका खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने, वेगाने क्षेत्ररक्षक फेकी करण्यास सज्ज आणि यावेळेस मात्र दुसरी धाव कंप्लीट केली जाते प्रणय याच्या माध्यमातून। सुरेख अशी धाव घेतली गेली, पहिली धाव वेगाने पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव देखील त्याच पद्धतीने पूर्ण केली जाते। या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 11 असेल। आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट अंडर ओपन क्रिकेट स्पर्धा, पंचांचा इशारा येतोय नो चेंडू। तेरा धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय। (9+1) पंचांचा इशारा आणि या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 13 धावा। सुरेख फटका ठोलावला गेला मिड ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत घेतल्या जात आहेत। या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय 15 धावा। पुढील चेंडू यावेळेस मात्र वेग हिट करायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही,
चेंडू जातो विकेट किपर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गुरुप्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. संकेत पवार सज्ज. यावेळेस मात्र डोकेबाज खेळ केला जातोय. गॅपच्या दिशेने चेंडू टोलावला गेला. दुसऱ्या धावेचा घेतला गेला. केला गेला हा प्रयत्न असेल. या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 17 धावा. 38 धावांचं लक्ष्य असेल. धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये ती म्हणजे 17 असेल. 13 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने टोलावला गेला. दुसऱ्या धावेचा पुकार संख्येच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसला. या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजेच 19 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. एकोणीस धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. सामना जिंकण्यासाठी देखील 19 धावांची आवश्यकता असेल. चला शेवटचा आणि फायनल कॉल असेल. या ठिकाणी फ्रेंड्स रत्नागिरी संघ आपण नाणेफेक करण्यासाठी मुख्य मंचावरती लढत असेल. या ठिकाणी आवाज मिरकरवाडा विरुद्ध फ्रेंड्स रत्नागिरी. जर शेवटच्या पुकारानंतर संघ उपस्थित नसेल तर निश्चितपणे पेनल्टी देखील असेल. अमान यावेळेस मात्र 3रे षटक हाताळण्यास अमान असेल. या ठिकाणी मी विनंती करतो संजय उर्फ भाऊ तोडणकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक घेतली जाईल. फ्रेंड्स रत्नागिरी विरुद्ध आवाज मिरकरवाडा अशी लढत आपण पाहतोय. याची नाणेफेक भाऊ तोडणकर यांच्या शुभ हस्ते घेतली जाते. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठी या एका धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 20 धावा. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. संत गतीने चालू असलेला हा सामना असेल. अतिशय शांत असा सामना आपण पाहतोय. पुढील सामन्याची नाणेफेक आवाज मिरकरवाडा संघाने जिंकली आहे. आपण निर्णय देखील त्वरित सांगावा. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आवाज मिरकरवाडा संघाच्या माध्यमातून. तर फलंदाजीचं आमंत्रण असेल यावेळेस नंतर फ्रेंड्स रत्नागिरी संघाला. दोन्ही संघांचा जर विचार केला गेला तर दोन्ही संघांनी आपला एक सामना जिंकला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका खेळला जातोय. चेंडू थोडासा मात्र दिशा चेंज करतोय परंतु घारीसारखी तीक्ष्ण नजर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक याच्या माध्यमातून. नैसर्गिक अडथळा आल्यानंतर देखील चेंडूचा प्रवास थोडासा वेगळा झाल्यानंतर देखील अतिशय सुरेखरित्या चेंडू रोखला गेला पॉईंटच्या दिशेने. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 23 धावा. 15 धावांची आवश्यकता असेल अजूनही सामना जिंकण्यासाठी. संकेत पवार यावेळेस तर सरळ बॅटने फटका खेळला गेला. एक धाव कंप्लीट करताना दिसला तो संकेत. या एका धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 24 धावा. 24 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. अमानचा पुढील चेंडू 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. फटका तर सुरेख असेल. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न होता असफल ठरला. एका धावेवरती समाधानी असेल तो प्रणय. या एका धावेचा आपण धावसंख्या पाहतोय 25 धावा. 25 धावसंख्या आपण पाहतोय. 13 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. बिग हिट करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि यावेळेस मात्र लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट करताना दिसला तो संकेत पवार. षटक समाप्त होते. या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 26 धावा. 13 धावांची आवश्यकता असेल. माफ करा 12 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक राहत आहेत ते म्हणजेच 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघांना लागू असेल. या दोन्ही संघांना विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. मितांशी स्पोर्ट्स आपणास विनंती असेल या स्पर्धेचे काही नियम व अटी असतील थोडंसं आपण देखील सहकार्य करणे गरजेचं असेल. सर्व संघांना या स्पर्धेचे नियम सारखे असतील. संघनायक मडवी सर आपणास विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
शेवटचा षटक शिल्लक असेल, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. निर्णायक षटक असेल आणि निर्णायक षटक हाताळण्यास मात्र गोलंदाज सज्ज असेल तो म्हणजे हेमंत, ज्याच्या हातामध्ये जबाबदारी दिली गेली आहे. समोर असेल तो संकेत पवार, क्षमतावान ताकदवर असा खेळाडू, अजूनपर्यंत थंड राहिलाय, शांत गतीने धावफलक हलत ठेवायचा त्याने प्रयत्न केलाय. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक बाकी असेल आणि जिंकण्यासाठी मात्र 12 धावांची आवश्यकता असेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता असेल. हेमंत यावेळेस मात्र पाहतोय आपण गुलंची मार्कवरती 4थं षटक हाताळतोय. यावेळेस मात्र दांडी गुल केली जाते, विकेटचं पतन, धक्का बसतोय. यावेळेस मात्र शिवनेरी रत्नागिरी संघाला कमाल केली जाते. यावेळेस मात्र हेमंत याच्या माध्यमातून अतिशय वेगवान चेंडू आपण पाहिला. रफ्तारभरी आपण गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून पाहिली, ज्याच्यामध्ये क्षमता होती, ताकद होती, नजाकत होती, कुवत होती. तो संकेत पवार यावेळेस मात्र निराशा करताना दिसला. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल. मैदानावरती दाखल होणारा खेळाडू असेल तो या ठिकाणी मात्र सूरजवरती मात्र मोठी आशा ठेवली जाते, अपेक्षा असेल. या गटातील विचार केला गेला तर शिवनेरी संघाने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. आज तिसऱ्या सामन्यासाठी मात्र संघर्ष करताना दिसतोय तो शिवनेरी संघ. तर मी ताशी स्पोर्ट्सचा विचार केला तर याने देखील एक सामना खेळलाय, एक सामना निश्चितपणे तो पराभव त्यांनी स्वीकारला होता. यावेळेस लढत आपण पाहतोय या ठिकाणी मितांशी स्पोर्ट्स विरुद्ध शिवनेरी रत्नागिरी. झेलची संधी होती, पहिला चान्स गमावल्यानंतर दुसऱ्या चान्समध्ये झेल टिपला गेला आणि यावेळेस मात्र धक्का बसतोय शिवनेरी रत्नागिरी संघाला. सूरज तंबूत परततोय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 4 चेंडूमध्ये कराव्या लागतील 12 धावा. निश्चितपणे 22 या ठिकाणी लो स्कोरिंग सामना होता. 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि हे आव्हान थोडंसं जड जाताना दिसतंय. यावेळेस मात्र शिवनेरी रत्नागिरी संघाला अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. धमाका करावा लागेल. या ठिकाणी मात्र साहिल आंबेकर याला पाहूया, साहिल आंबेकरच्या माध्यमातून धमाका केला जातो का. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असलेले वेगाने चेंडू हाताळला गेला. हॅट्रिकची संधी हुकली जाते. यावेळेस मात्र गोलंदाज हेमंत याची एक धाव कंप्लीट करताना दिसला. यावेळेस मात्र आंबेकर या एका धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 27 धावा. 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अतिशय वेगाने गोलंदाजी केली जाते. चेंडूचा प्रवास असेल डिक्लेअर झोनमध्ये 22च्या स्वरूपात एका धावेसाठी. या एका धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 28 असेल. 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 बिग हिट करावे लागतील. पाहूया केले जातात का. यस, प्रयत्न तर होता. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलावला गेला. एका धावेवरती संतुष्ट असेल तो प्रणय. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि यावेळेस मात्र झेलची संधी, झेल टिपण्याची संधी मात्र हुकली गेली आणि यावेळेस मात्र विजय होतोय तो यावेळेस मात्र मितांशी स्पोर्ट्स रत्नागिरी संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल मी या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी भाऊ तोडणकर यांना आपण या ठिकाणी शिवनेरी रत्नागिरी संघाचा सन्मान चिन्ह देऊन आपण गौरव करायचा आहे. या स्पर्धेत सलग 4 वर्ष हा संघ सहभागी होतोय. चांगले प्रयत्न यांच्या माध्यमातून देखील केले जात आहेत. शिवनेरी रत्नागिरी संघ मालक त्यानंतर संघनायक विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जय भंडारी चषक कमिटीच्या वतीने आपला देखील सन्मान केला जाणार आहे, कारण आपण
सलग 4 वर्ष 4 पर्व या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या ठिकाणी आपल्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. भाऊ तोळणकर यांच्या शुभ हस्ते अजय परशुराम किंवा या ठिकाणी कोणता प्रतिनिधी असेल तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अजय परशुराम किंवा जितू जाधव